हाय, हॅलो, नमस्कार. मी सोनिका तुमचं स्वागत करत आहे माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आता वाजलेले आहेत 5:15. हे माझं सकाळचं रुटीन आहे. आता हा सूर्यदेवाचं दर्शन झालं ना की एकदम छान वाटतं. सकाळी एकदम सूर्य उगवला की उजेड सगळा आमच्या घरात पडतो. ही माझी बगीचा हा छोटासा. सगळी फुलांचीच झाडं दाखवली, अजून खूप आहेत दाखवायची, पण मी नंतर दाखवेन कधीतरी पुन्हाच्या व्हिडिओमध्ये. झाले, मशीनमध्ये कपडे टाकले होते, ते कपडे सुकून आता मी वाळत घालते. कपड्यांचं थोडं मोठं जास्त काम असतं. कपडे झाले, आता कचरा घेते काढून सगळा पूर्ण स्वच्छ एकदम. कचरा झाला की तशीच लादी पुसून घेते लगेच. लादी पुसल्यावर असं वाटतं की अर्ध्यापेक्षा जास्त काम झालं आणि घर एकदम स्वच्छ झाल्यासारखं वाटतं. जरा मनाला पण बरं वाटतं लादी पुसल्यानंतर. लादी पुसून झाली की माझं लगेच उंबरठा पूजन असतं. उंबरठ्यावरची रांगोळी, पादुकांची पूजन. बाजूला मी एक छोटंसं भांडं भरून ठेवते, ते दररोज असतं. त्याच्यात फुलं, आणि मग त्याची पूजा झाली की तुळशीची पूजा करते. तुळशीची पूजा झाली की माझी घरातली पूजा झालेली आहे. हे असं माझं देवघर सजलेलं आहे फुलांनी. माझ्याच बागेतली फुलं आहेत ही सगळी. हा आता नाश्ता. असा नाश्ता कोणाला आवडतो? हा मला तर आवडतो. चहा आणि घावण सगळ्यात फेवरेट, माझा आवडता नाश्ता. चला तर मग आता माझ्या मुलाचा बेडरूम आवरायला घेते. त्याच्या बेडरूममध्ये सगळा राडा असतो. क्लासची बॅग एकाकडे, स्कूलची बॅग एकाकडे, अंथरूण एकाकडे, कपडे एकाकडे. त्याचा दिवसभराचा सगळा पसारा त्या रूममध्ये असतो आणि तो कितीही आवरला तरी पुन्हा तो तसाच करतो. फायनली आता हा बेड आवरून झालेला आहे त्याचा. ही तोंडली कापून ठेवलेली आहेत. कांदा बारीक चॉप केलेला आहे, लसूण घेतलेला आहे, खोबरं घेतलेलं आहे. आता एका टोपात, चला भाजी करून घेऊ. एका टोपात तेल तापत ठेवते. तेल तापलं कडक एकदम की त्याच्यात कांदा टाकू. कांदा टाकून घेऊ आणि मग लसूण पण तसाच टाकू. त्याला उग्र वास यायला नको म्हणून थोडा लसूण टाकूया त्याच्यात. आता कांदा शिजण्यासाठी थोडं मीठ घालू की कांदा लगेच शिजतो.
झाकण ठेवू मीठ घातल्यानंतर, मग तो वाफेने सॉफ्ट होतं लगेच. थोडा ढवळून घेते आणि झाकण ठेवते. झाला, कांदा तर सॉफ्ट झाला. आता ह्याच्यात थोडं जिरं, हिंग, हळद, गरम मसाला, थोडा मसाला, कारण जास्त नाही टाकायचा मसाला, थोडासा. हे सगळं मिक्स करून घेऊ. तेलावर चांगलं परतून घ्यायचं, असं तेल सुटलं पाहिजे. आणि मग तोंडली घालूया. तोंडली घालून झालं की थोडं परतून घेऊ त्याला. थोडं परतल्यानंतर थोडं ताटात पाणी ठेवून वाफेवर देऊ, की मग ती आतल्या आत व्यवस्थित वाफेने शिजणार. चला बघा, वाफेने शिजली आहे ती. आता थोडं मीठ घालून घेऊ चवीनुसार. परत एक वाफ काढून घेऊ. आता झाली, फायनली भाजी शिजली. आता खोबरं आणि कोथिंबीर टाकूया. आता हे ढवळून घेऊ. व्यवस्थित खोबरं सगळं लागलं पाहिजे, त्या भाजीत मिक्स झालं पाहिजे. चला मग, जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू.